159 प्रभागामध्ये ठाकरे गटाच्या चित्रा सांगळे यांचा विजय झालेला आहे। तर भाजपच्या प्रतिस्पर्धी आकांक्षा शेट्टे यांचा दारुण या ठिकाणी पराभव झालेला आहे। मुंबईतील 159 या प्रभागातले संपूर्ण चित्र आपण बघितलं। ठाकरे गटाच्या चित्रा सांगळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत, तर त्यांचा भाजपच्या प्रतिस्पर्धी आकांक्षा यांचा खरं तर त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। चित्रा सांगळे यांचा विजय झालेला आहे। मुंबईमधली आणखीन एक महत्त्वाची लढत अशा पद्धतीने आकडा जो आहे भाजपचा 99 वर पोहोचलाय। शिवसेना 30, मनसे 9 जागांवर पोहोचलेली आहे। भाजप आणि शिंदे 129 जागांवर पोहोचलेली आहे। ठाकरे बंधूंचा आकडा पोहोचलाय तो म्हणजे 72 वर, काँग्रेस आणि वंचित 15 आणि इतर 9। मुंबईमधलं चित्र जे आहे ते आता स्पष्ट झाले। निश्चितच मुंबईमध्ये भाजपला आणि अर्थातच महायुतीला बहुमत मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये। भाजप बहुमत मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर काही ठिकाणचं चित्र अजूनही स्पष्ट होणं बाकी आहे। मात्र मुंबईमधलं संपूर्ण चित्र जवळपास आता स्पष्ट होत आहे। आपण बघतोय गेल्या 25 वर्षानंतर भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल, कारण ठाकरेंच्या हातातील जी महापालिका आहे ती भाजपनं खेचून आणली आणि भाजपचा आता या ठिकाणी मोठा पक्ष आपल्याला बघायला मिळू शकतो। संपूर्ण आकडेवारी आपण मुंबईच्या भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असताना आपण पाहतोय आकडा जो आहे तो पोहोचलेला आहे भाजप आणि शिंदेचा 129 वर। अजित पवारांची राष्ट्रवादी चमत्कार करिश्मा करू शकलेली नाही, 2 जागा। ठाकरे बंधू 72 जागा आणि काँग्रेसचा आकडा जर आपण या ठिकाणी पाहिला तर काँग्रेस आणि वंचित सुद्धा तितका काही करिश्मा करू शकलेली नाहीये। पुन्हा एकदा आकडेवारीवर आपण नजर टाकताय। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या वर्चस्वाला सर्वात मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे। महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका दोन्ही पवारांना या ठिकाणी बसल्याचा पाहायला मिळाला। अजित पवार यांच्या वर्चस्वाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। तर पुण्यामधले अपडेट, मुंबईतून एक मोठी अपडेट येते। प्रभाग क्रमांक 75 मधून ठाकरे गटाचे प्रमोद सावंत हे विजयी ठरलेले आहेत। प्रभाग क्रमांक 75 मधील लढत आपण बघतोय, ठाकरेंचे प्रमोद सावंत हे विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 75 मध्ये ठाकरे गटाच्या प्रमोद सावंत हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत। ठाकरे बंधू अजूनही अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि खास करून उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये ही टफ फाईट पाहायला मिळते। मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांना धक्का बसलाय। भाजप 78 जागा आणि बहुमताचा आकडा हा पार करण्यात आलेला आहे। प्रताप सरनाईक यांना एक मोठा धक्का म्हणावा लागेल मीरा भाईंदरमध्ये, कारण शिंदे गटाचे प्रताप सरनाईक या ठिकाणी धक्का बसल्याचं आपण बघतोय भाजपला, कारण त्या ठिकाणी 78 जागा तर बहुमताचा आकडा भाजपनं पार केलेला आहे। त्यामुळे हा मोठा धक्का प्रताप सरनाईक यांना मानला जातोय। प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यामध्ये ही टफ फाईट आणि प्रचारामध्ये पण आपण जर पाहिलं तर टीका टिप्पणी जी आहे ती या 2 नेत्यांमध्ये पाहायला मिळालेली होती। यंदा मीरा भाईंदरमध्ये शिंदेची शिवसेनाच वर्चस्व प्रस्थापित करणार असा दावा प्रताप सरनाईकांकडून करण्यात आलेला होता, मात्र तो आता फोल ठरतोय। पुण्यामध्ये आंदेकर टोळीमधल्या दोघी ज्या आहेत त्या पिछाडीवर आहेत। राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी